या मैदानात कोणताही ओळख वशिला पावणा रावळा याचं कुणाचं काही आम्ही चालून देणार नाही, करणारही नाही। तरी बैलगाडी मालकांना ही फाटी म्हणजे अशी फाटी आहे की त्या फाटीला अनेक वेळा चांगली मैदानं झालेली आहेत आणि कुठलाही अडथळा नाही फाटीला। किती पाऊस झाला काय झाला आणि मैदान हे रितसर होणार का तर रितसरच होणार, इथं काही अडचण येऊन देणार नाही आम्ही कसलीच। मंडळी, जय जवान जय किसान। आज आपण खटाव तालुक्यातील वरुड गावचं मैदान आहे लोणी फाटीवरती। लोणी फाटी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, अनेक मैदान या फाटीवरती होत असतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून फाटी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। रेणुका माता यात्रा उत्सव आणि श्री दीपक शेठ जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य दुसाबैल मैदान दिनांक 16/6/2026 रोजी याच फाटीवरती पार पडणार आहे। त्या संदर्भात संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या फाटीवरती आलेलो आहे। लोणी फाटीवरती आयोजक मंडळी संपूर्ण आहेत। लोणी असेल किंवा वरुड गावचे दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्या माध्यमातून मैदान कसं होणार किंवा काय हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वात महत्वाचं की हे मैदान पैशासाठी घेतलेलं नाही, सर्व बक्षीस दात्यांना दिलेले आहेत आणि संपूर्ण आढावा आता जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते। काय सांगचाल, मैदान कशा निमित्त किंवा मैदान कसं पार पडेल? मैदान हे रेणुका माता या रथोत्सव यात्रेनिमित्त व दीपक शेठ जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मैदान आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे। काय सांगचाल मैदानाचं सर्वात महत्वाचं की लोणी फाटी नक्की ठिकाण कुठं आहे किंवा फाटीचं अंतर किती आहे आतल्यात किंवा पल्ला किती? लोणी फाटी हे सातारा पंढरपूर रस्ता आहे। सिद्धेश्वर कोरली पासून एक 3 किलोमीटर आहे। चौकी जांभ्यापासून एक 4-5 किलोमीटर अंतर आहे। रस्त्यालगतच फाटी आहे आणि पळण्यासाठी बैलांना कोणती अडचण नाही। फाटी एकदम सुसज्ज आहे अशी। फाटीचं अंतर लांबी किती आहे? साधारणतः 900-950 फूट आहे। आतल्यात अंतर किती आहे? 13 ते 14 फुटाची फाटी आहे। काय सांगचाल लोकांना ऑनलाईन नोंद करण्यासाठी? ऑनलाईन नोंद 7 तारखेपासून सुरू आहे आणि 15 तारखेला संध्याकाळी लॉट निघणार आहे। मैदानाला समोर थांबायला काय अडचण किंवा विहीर होडा वगैरे अशा काय? मैदानाला समोर थांबायला सुसज्ज जागा आहे। बाजूला विहीर किंवा लाईटचे पोल अशी काय कोणती अडचण नाही। ताली नाहीत कुठं। किती जरी पाऊस पडला तरी मैदान होऊ शकतं। काल इथं मोठा पाऊस झाला तरी सुद्धा बघू शकता आपण की कुठेही पाणी साचलेलं नाही। मैदान आपण भरवलंय यात्रेनिमित्त किंवा आपलाच वाढदिवस आहे। काय सांगचाल लोकांना नोंद करण्यासाठी किंवा कशा निमित्त, म्हणजे उद्देश मैदान भरवण्याचा काय? हे मैदान भरवण्याचा उद्देश एकच आहे की सामाजिक कार्य याच्यातून, आणि याला बक्षीस म्हणजे सर्व मित्रमंडळाने आधी बक्षीस दिलेले, त्यामुळे कुठला बक्षिसाचा नाही तर कुठलाही प्रॉब्लेम नाही। याला बक्षीस दिलेत 1,01,000 रुपये। माझे मित्र लेंगरेगावचे सुपुत्र आदरणीय युवराज शेठ शिंदे, राजमंड्री मराठा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी दिले दुसरं बक्षीस। औंधगावचे सुपुत्र राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय अमर देशमुख, तिसरं बक्षीस दिलेलं आहे 51,000चे अण्णासेठ सरपंच गाडगे पाचवड यांनी, ते विजयवाडामध्ये गलाई व्यावसायिक आहेत। चौथं बक्षीस दिले राजमंड्री मराठा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप शेठ चव्हाण, ते तांदळगावचे आहेत खानापूरचे। त्याच्यानंतर 5वं बक्षीस दिले शेठ मगर यांनी बक्षीस दिलेलं आहे। ते आंध्र प्रदेश अंकापल्ली येथे गलाई व्यावसायिक आहेत, त्यांचं गाव वांजोळे आहे। आणि 6वं बक्षीस दिलंय राजमंड्री येथील प्रसिद्ध गलाई व्यावसायिक सुरेश शेठ चव्हाण यांनी दिलेलं आहे। ते सिद्धेवाडी सावळच खानापूर तालुक्यातले आहेत। आणि 7वं बक्षीस दिलंय लेंगरेगावचे सुपुत्र आदरणीय किरण शेठ पाटील यांनी 7वं बक्षीस दिलंय। त्यामुळे इथं बक्षिसाची कुठलीही अडचण नाही,
की काही नाही. आणि हे आपण फक्त सामाजिक कार्यासाठी आपण मैदान घेत आहोत. त्या सर्व गाड्या मालकाने नोंद करावी. आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 3,000 आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000. तर हे सर्व गाड्या मालकांना नम्र विनंती, आपण नोंद करून आम्हाला सहकार्य करा. तसं बघितलं तर अनेक ठिकाणी गावातली किंवा पंचक्रोशीतली बक्षीस असतात. तुम्ही बक्षिसांची नावं घेतली, खानापूर असेल, विटा असेल किंवा लेंगरे भाग किंवा इकडे तुम्ही तांदूळवाडी असेल, वेगवेगळ्या भागातून गाला व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुम्हाला बक्षीस या ठिकाणी दान केलेलं आहे. याच्यातून समजलं की फक्त नादासाठी आणि बैलगाडी मालकांसाठी हे मैदान भरवलेलं आहे. काय आव्हान करतात तरी लोकांना मैदान आपण सर्वांनी येऊन इथं या गाड्याच्या शर्यतीचा आनंद घ्यावा आणि सहकार्य करावे. आपण याच्यातून जे भेटेल ते आपण सामाजिक कार्यासाठी खर्च करणार आहे. आम्हाला सर्व बक्षीस आलेली आहेत, त्याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही. ठीक आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रात निकाल आपण कॅमेऱ्यावर पहिल्यांदा दाखवायला लागलो, परंतु कॅमेऱ्यापेक्षाही काटा निकाल ज्यांचा असतो असे खटाव तालुक्याचे निकाली पंच कार्लोस पैलवान आहेत. काय मैदानाविषयी थोडक्यात काय सांगताल की कसं मैदान हे होईल? मैदान हे पारदर्शक होणार आहे. हा. मैदानात कुणाला अन्याय होणार नाही, काही नाही. हा. मैदानात कुणाला म्हणजे थांबायला वगैरे पुढे जागा भरपूर आहे. फाटी बिटी चांगली आहे, पळायला रान चांगला आहे. अजून म्हणजे कुठं कसलीच नाही, काही प्रॉब्लेमच नाहीत. पाऊस आला तरी काय अडचण होणार? पाऊस पडला तरी काय नाही, पाणी सगळं निघून जाणार. काल पाऊस झालेला आहे. आता तुम्ही फाटी बघा, फाटी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल सगळ्यांना. नक्कीच एक आव्हान करा तुमच्यातर्फे, संघटनेतर्फे. नाही, मैदानाला सर्व म्हणजे बैलगाडीवाल्यांनी सगळ्यांनी गाडी नोंद करून इथं सहकार्य करावे. मैदान हे पारदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना खटाव तालुका यांच्या नियमानुसारच मैदान हे होणार आहे. त्यासाठी समालोचक झेंडा पंच कोण असणार? समालोचक आपले सुनील मोले सरकार, हा. गणेश तांबे हा. आणि विकास सर जगदाळे. झेंडा पंच आपलं दानवडे बापू आणि बुवा. नक्कीच नामवंत सगळीच लोक असणार आहेत. आणि निकाली पंच तुम्ही असणार. निकाली पंच हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना खटाव तालुका आहे. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला अनुसरूनच मैदान होणार आहे. या मैदानात कोणताही ओळख, वशिला, पावणा, रावळा याचं कुणाचं काही आम्ही चालून देणार नाही, करणारही नाही. तरी बैलगाडी मालकांना ही फाटी म्हणजे अशी फाटी आहे की त्या फाटीला अनेक वेळा चांगली मैदानं झालेली आहेत आणि कुठलाही अडथळा नाही फाटीला. किती पाऊस झाला, काय झाला, आणि मैदान हे रितसर होणार का तर रितसरच होणार. इथं काही अडचण येऊन देणार नाही आम्ही कसलीच. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव माने बोलतोय. ज्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे दीपक शेठ जगदाळे यांनी नेहमीच गावात किंवा इतर सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो आणि त्यांचा एक छंद किंवा शेतकऱ्यांना किंवा बैलगाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ह्या शर्यतीचा अड्ड्याचं नियोजन केलेलं आहे. तरी बैलगाडी मालक, चालक, प्रेक्षक यांनी इथं उपस्थिती होऊन सहकार्य करावे असे मी वरुड गावातर्फे त्यांना नम्र विनंती करतो. दुसरा बैल जो मैदान होणार आहे त्यामध्ये जर आदतने गट पास केला तर त्याने तो डिपॉझिट जे त्याने प्रवेश फी जे भरलेले त्याला पूर्णपणे ते परत मिळेल. आणि हे जे मैदान जे होणार आहे ते एकदम पारदर्शक होणार आहे. हे जे मैदान जे आहे हे दीपक शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे. तर जे गाडीवानांना एक आवाहन करतो की हे मैदान एकदम पारदर्शक होईल, त्याच्यामुळे सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. गोवंश संवर्धनासाठी म्हणजे ह्याचा जोपासना व्हावी गोवंशाची, ह्याच्यासाठी दीपक शेठ यांनी हे मैदान घेतलेलं आहे. या मैदानाचा उद्देश एकच आहे की जेणेकरून गोवंश हा वाढला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने आंध्रामध्ये उद्योग व्यवसायाकरता गेलेले आहेत, तरी सुद्धा आपल्या मातीशी त्यांची नाळ जोडलेली आहे. आणि ही टिकवण्यासाठी, गोवंश टिकवण्यासाठी हे मैदान त्यांनी दिनांक 16/6/2026 रोजी घेतलेलं आहे. तरी सर्वांनी भरघोस ह्या मैदानाला प्रतिसाद द्यावा ही बैलगाडीवाल्यांना विनंती आहे.